आयुष्यात अशी ही एक निवांत संध्याकाळ असावी. संपूर्ण जग फिरायचं स्वप्न जरी डोळ्यासमोर असलं ना तरी मन कायम गावाकडे नेहमी वळतं. मी पहिल्यांदाच म्हशीची धार काढलेली आणि त्याचा व्हिडिओ मी कालच पोस्ट केलाय. फार्म हाऊस वरती राहिल्यावरती नेहमी मला वाटतं खरंच मी खूप नशीबवान आहे की माझ्या आई वडिलांनी मला खूप भारी लाईफ दिलंय. आता हिवाळा सुरू झालाय, थंडी तर गावाकडे प्रचंड वाढत चालली आहे. मग मी शेकोटी पेटवली आणि हे बघताच आमच्या आजी खूप खुश झाल्या. इतक्या खुश झाल्या की त्यांची थंडीच पळून गेली आणि लाकडं चक्क डोक्याने तोडायला लागल्या. गावाकडे प्रचंड थंडी आणि पहिल्यांदा या वर्षात शेकोटी केली आहे म्हणजे असं समजायचं इथून पुढे आता खूप थंडी सुरू झाली आहे आणि भारी वाटतंय. थंडी पण आहे पण माझा सगळ्यात आवडता सीझन आणि भारी वाटतंय. आज आम्ही शेकोटी केली आहे. पण ते पाहिलं ना ती मारुती माग बसलेली असती, मारुती माग मारुतीच्या मंदिरा माग बसलेली असती थंडी. हा आणि दीपावलीचे पण ते पाहिलं की आत गावात शिरत असते. हा असं असतं ते. आम्हा नातवांना आजींच्या जुन्या गोष्टी ऐकून खूप भारी वाटत होतं आणि त्यात भर म्हणजे हारावरती भाजलेलं कणीस. खरंच हेच तर आयुष्य आहे आणि जगलं पाहिजे मनापासून.